नमस्कार. आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे बघितलं होतं. सो आज आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. So consider a particle performing circular motion. Consider a particle performing circular motion. सपोज एक पार्टिकल आहे जो की सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. सो लेट O be the center. O be the center. Vector OP is equal to vector R be the radius vector of circle. So O to P हे काय ड्रॉ होणार? रेडियस वेक्टर ऑफ द सर्कल. आफ्टर स्मॉल टाइम पार्टिकल रिचेस न्यू पोजिशन Q अँड डिस्क्राइब अन अँगल डी थिटा. सो पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सो आफ्टर स्मॉल टाइम पार्टिकल P या इनिशियल पोजिशनपासून Q या न्यू पोजिशनपर्यंत जाणार. सो त्या कंडिशनमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट होणार ds. लिनियर डिस्प्लेसमेंट किती होणार? P2Q दॅट इज ds. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार? डी थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार? डी थिटा. सो देअरफॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डी थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डी थिटा अँड लिनियर डिस्प्लेसमेंट इज PQ. लिनियर डिस्प्लेसमेंट किती होणार? PQ. डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोजिशन अँड फायनल पोजिशन म्हणजेच किती? ds. नाव वी नो दॅट angular velocity is rate of change of angular displacement with respect to time. Angular velocity is rate of change of angular displacement with respect to time. Angular velocity ला आपण डिनोट करतो ओमेगानं. सो वेक्टर ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. सेम लिनियर वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो वेक्टर वी इज इक्वल टू डी एस अपॉन डी टी और वेक्टर पी क्यू अपॉन डी टी. नाव आता आपल्याला माहीत आहे एक फॉर्म्युला, आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल म्हणजेच आर्क पी क्यू याचा लेंथ किती असणार? अँगल ट्रेस इंटू रेडियस. म्हणजे या रेडियसनं जो अँगल ट्रेस केला असणार तेच पी क्यूची लेंथ असणार. आणि पी क्यू काय आहे? आर्क. सो आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. सो आर्क किती आहे? P2Q म्हणजे आर्क इज इक्वल टू पी क्यू. रेडियस O2P. रेडियस O2P म्हणजे OP. आणि अँगल किती ट्रेस झालेला आहे? डी थिटा. अँगल किती ट्रेस झालेला आहे? डी थिटा. देअरफॉर PQ इज ऑल्सो ds. OP मीन्स रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर R अँड अँगल ट्रेस इज डी थिटा. ओके. देअरफॉर ds इज इक्वल टू वेक्टर R इंटू डी थिटा. नाव डिवाइड इक्वेशन बाय dt. सो ds अपॉन dt काय होणार? ds अपॉन dt इज इक्वल टू वेक्टर R इंटू डी थिटा अपॉन dt. बोथ साईडला आपण काय केलं? dt न डिवाइड. सो ds अपॉन dt इज इक्वल टू वेक्टर R इंटू डी थिटा अपॉन dt. ds अपॉन dt इज इक्वल टू वेक्टर R इंटू डी थिटा अपॉन dt. बट ds अपॉन dt म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ds अपॉन dt काय असणार? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असणार? लिनियर वेलोसिटी म्हणजेच वेक्टर v इज इक्वल टू r इंटू डी थिटा अपॉन dt. डी थिटा अपॉन dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. आणि अँग्युलर वेलोसिटीला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? ओमेगा. सो वेक्टर v इज इक्वल टू वेक्टर r इंटू वेक्टर ओमेगा म्हणजेच ds अपॉन dt काय होणार? v वेक्टर r ॲज इट इज. आणि डी थिटा अपॉन dt काय होणार? ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. सो लिनियर वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो वेक्टर v इज इक्वल टू वेक्टर r इंटू वेक्टर w म्हणजेच लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेक्टर रेडियस वेक्टर इंटू अँग्युलर वेलोसिटी. सो लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर इंटू अँग्युलर वेलोसिटी. सो हे असणार इन वेक्टर फॉर्म.
So vector v is equal to vector r into vector w in vector form. Therefore in magnitude form or scalar form v is equal to r omega. Scalar form और magnitude form मध्ये इक्वेशन काय असणार, v is equal to r omega, where v is a linear velocity and omega is the angular velocity. v is the linear velocity and omega is the angular velocity and r is the radius vector. So relation between linear velocity and angular velocity काय आहे, v is equal to r omega. So linear velocity is equal to product of radius vector and angular velocity. Linear velocity is equal to product of radius vector and angular velocity. हा इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. v is equal to r omega, very important. v is equal to r omega. So in vector form vector v is equal to vector r into vector omega, and in scalar form v is equal to r omega. So this is the relation between linear velocity and angular velocity. So what is the relation between linear velocity and angular velocity? Linear velocity is equal to product of radius vector and angular velocity. This derivation is so important. हा डेरिव्हेशन एक्झाममध्ये 3 to 4 मार्क्ससाठी विचारला जातो. क्वेश्चन येणार, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. सो चला एक वेळा क्विक रिव्हिजन करून घेऊ. सो कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सर्वात पहिले पार्टिकल काय परफॉर्म करता, सर्क्युलर मोशन. आपण ओ का डिसाईड केलं होतं, सेंटर अँड ओ पी विथ द रेडियस वेक्टर. सो आफ्टर स्मॉल टाईम काय होणार, पोझिशन चेंज होणार पार्टिकलची. इनिशियल पोझिशन होती पी, फायनल पोझिशन क्यू. अँग्युलर वेलॉसिटी काय होणार, अँग्युलर वेलॉसिटी होणार, डिस्प्लेसमेंट किती होणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा आणि लिनियर डिस्प्लेसमेंट डी एस. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा आणि लिनियर डिस्प्लेसमेंट डी एस. सेम अँग्युलर वेलॉसिटी डी थिटा अपॉन डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. लिनियर वेलॉसिटी डी एस अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ही स्टार मार्क स्टेप लक्षात ठेवायची की आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. सो आर्क किती आहे, पी क्यू. रेडियस किती आहे, ओ पी. अँगल डी थिटा. पी क्यू म्हणजेच डी एस, पी क्यू म्हणजेच डी एस. ओ पी म्हणजे वेक्टर आर, ओ पी म्हणजे वेक्टर आर, रेडियस वेक्टर इंटू डी थिटा. डिवाइड बोथ साइड बाय डी टी, डिवाइड बोथ साइड बाय डी टी. तो डी थिटा अपॉन डी एस इज इक्वल टू वेक्टर आर इंटू डी थिटा, सॉरी डी एस अपॉन डी टी इज इक्वल टू वेक्टर आर इंटू डी थिटा अपॉन डी टी. बट डी एस अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय होणार, लिनियर वेलॉसिटी म्हणजे वेक्टर व्ही. आर इंटू डी थिटा अपॉन डी टी म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ओमेगा. सो वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर आर इंटू वेक्टर ओमेगा इन वेक्टर फॉर्म. बट इन मॅग्निट्यूड फॉर्म और स्केलर फॉर्म काय होणार, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आणि हा रिलेशन लक्षात ठेवायचा, ठीक आहे. जर काही डिफिकल्टी असणार तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे ॲट होम.